रोजच्या व्यवहारातील उसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून वाद होऊन कोपरगाव तालुक्यातील दाऊस खुर्द शिवारात एका 35 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी 10 डिसेंबरच्या रात्री 8:15 वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी 4 आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असलम शहाबुद्दीन सय्यद वय 35 वर्ष, राहणार दाऊस खुर्द, तालुका कोपरगाव असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मयत व्यक्तीचे भाऊ रफिक शहाबुद्दीन सय्यद यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजीज शेख, परवीन मुनीर शेख, फिरोज मुनीर शेख व साहिल मुनीर शेख सर्व राहणार खडकवासा दाऊस खुर्द, तालुका कोपरगाव यांच्या विरुद्ध खुनासह विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मयत असलम शहाबुद्दीन सय्यद यांना आरोपींनी दाऊस खुर्द शिवारातील खडकवासा तेथे शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी साहिल मुनीर शेख यांनी असलम सय्यद यांना चाकूने मारण्याची धमकी देत त्यांच्या छातीवर, डोक्यावर आणि कानावर अनेक ठिकाणी चाकू खुपसले. आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजीज शेख याने लाकडी दांडक्याने मारहाण करून असलम सय्यद यांची हत्या केली. तसेच भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या साक्षीदारांनाही आरोपींनी मारहाण केली. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यूज महाराष्ट्र करिता प्रतिनिधी नितीन जाधव.